नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आजचं दिलखुलास हे एका अर्थाने आगळं वेगळं अशा करता म्हणायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आज आपल्याशी बोलण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि ज्यांना कर्मयोगीच म्हणता येईल असे डॉक्टर बाबा आमटे आज आपल्याशी बोलणार आहेत. त्यांच्या मनातलं काही मनोगत आपल्याला खुलं करून ऐकता येणार आहे आणि विशेषतः नवीन पिढीसाठी याचा फार उपयोग होणार आहे याची आम्हाला खात्री आहे. म्हणून त्या अर्थाने खऱ्याखुऱ्या अर्थाने दिलखुलास अशा या चर्चेमध्ये बाबा आपलं मनापासून स्वागत. सर्व तरुण पिढीच्या वतीने मनापासून वंदन. बाबा, सुरुवातच मला आपल्या एका अलीकडच्या प्रतिक्रियेवरून करायची आहे. आपण मेधा पाटकरांच्या नर्मदा बचाव आंदोलनाविषयी त्याची दिशा बदलण्याविषयी आत्ता एक मत नुकतंच व्यक्त केलेलं होतं की या आंदोलनाची दिशा बदलण्याची आवश्यकता आहे. याच्या आधी आपल्याला असं का वाटलं नाही की या आंदोलनाची दिशा थोडी पूर्वीपासूनच बदलायला पाहिजे होती असं आपलं मत आहे? पूर्वीपासून हा सत्याग्रहाचा हा प्रकार मला मंजूर नव्हता. जलसमाधी आणखी नाहीतर इतकी शिस्त गांधींच्या सत्याग्रहात तेवढी शिस्त मी इथल्या सत्याग्रहात पाहिली. कोणी हात उघडला नाही, त्या पाण्यात ते राहिले तसे. ते आता बंद झाले त्यामुळे मला फार आनंद झाला आहे. तरुण पिढीला आंतरराष्ट्रीय स्तरावर जे नवी चेतना कोणी दिवशी नर्मदाच्या आंदोलन दिले की त्याच्याकरता 5-7 जण PhD करायला परदेशात इकडून तिकडून लोक उत्सुक झाले. तरुण लोक केरळमधून 200-300 लोक सत्याग्रहात भरती व्हायला आपल्या खर्चाने तिथे येऊ लागले होते. तरुणांवरती त्याचा इम्पॅक्ट झाला नाही. आणि हाऊ टू अवेकन न्यू अवेअरनेस अमंग द ट्रायबल्स असं एक टेक्निक नर्मदा बचाव आंदोलनाने या देशाला दिलं आहे, या जगाला दिलं आहे. बाबा, आम्हाला तरुण मुलांना पडलेला फार एक मोठा प्रश्न आहे की आपल्या तुमच्या क्षेत्रातलं, तुमचं सामाजिक क्षेत्रातलं काम एका बाजूला चालू असताना अचानक आपण काही वर्षांपूर्वी नर्मदा बचाव आंदोलनाकडे कसं आकृष्ट झाला किंवा त्यात तुम्हाला काय त्यावेळेला वेगळेपण वाटलं? मला वाटतं त्याच्यात कंटिन्युटी होती. सर्वात जास्त अन्याय झाला होता कुष्ठरोग्यांना, महारोग्यांना. तितकाच अन्याय त्याच्यापेक्षा जास्त अन्याय आदिवासीला होता. मी पाहिला होता माझ्या हेमलकसा प्रोजेक्ट काढल्यानंतर. आणि मला असं वाटलं की या आंदोलन याच्या विरुद्ध आदिवासीमध्ये अतिशय शांततामय मार्गाने कसं आंदोलन नेता येईल असं मला वाटलं. म्हणून मी त्यांना न विचारता मी स्वतः गेलो तिथे. सल्ला देत असे मी नर्मदा बचावचा सदस्य सुद्धा नव्हतो नाही. त्यामुळे मला जीवनाचे निष्कर्ष तरुणापुढे मांडायचे होते. पहिला निष्कर्ष हा आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये कन्व्हिक्शन म्हणू की सेन्स ऑफ फुलफिलमेंट ऑफ ड्युटी मिळाल्याशिवाय कुठे कार्यामध्ये यशस्वीता मिळत नाही. यशस्वी पायची दासी होते जेव्हा हा सेन्स ऑफ फुलफिलमेंट ऑफ ड्युटी कर्तव्य पूर्तीचा आनंद जो पण येत नाही तरुणांना किंवा कोणाही व्यक्तीला, तोपर्यंत त्याला आंदोलनाला काही अर्थ नसतो, त्या कार्याला अर्थ नसतो. पहिला हा अतिशय सामान्य माणूस जरी असला, अतिशय संकटांना जरी त्याला तोंड द्यावं लागलं असेल जीवनामध्ये, पण ते जीवन असामान्य निर्धारानं बदलवून जागतिक स्तरावर होऊ शकतं नमुना म्हणजे माझंच आयुष्य होतं की मी संकटांशी अडीअडचणीशी किती जोडून त्याच्याबद्दल मला कधी पश्चाताप झाला नाही. आता झालं होतं की जिथे सावलीसुद्धा आपल्या पाठीमागे येत नाही असे प्रसंग माझ्या जीवनात आले होते. बाबा, त्याच्याविषयीच मला आपल्याला विचारायचं आहे. कारण आज मला वाटतं कुठल्याही मराठी वाहिनी पुढे आणि त्या वाहिनीच्या लाखो दर्शकांपुढे आपण अशा प्रकाराने वेगळ्या पद्धतीने एक मनोगत पहिल्यांदा व्यक्त करत असाल. प्रसंगानुरूप आपल्या प्रतिक्रिया आम्ही अनेक वेळेला घेतलेल्या आहेत. मला तुमच्या मनातल्या सगळ्यात पहिल्या आंदोलनाकडे तुम्हाला न्यायचं आहे. जे त्यांना शिकवलं गेलं की साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी, निरोगी मनात निरोगी मन. आता त्याला सांगण्याकरता कोणतंही वृत्तपत्र, रेडिओ, टेलिव्हिजन पाहिल्यानंतर कळेल की मोस्ट अनसाऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. आणि ज्यांची काया जर्जर झाली होती, म्हातारे त्यांचे लत्तर झाली होती कातडींची, अशा महारोग्यांच्या याच्यात त्यांनी अशा तऱ्हेने स्वाभिमान जागा झाल्यावर ज्या तऱ्हेने स्वतः सहयोगाने, सहकार्याने, प्रेमाने जीवनाला जेव्हा आनंद दिलं तेव्हा ते रोगी नसून ते योगासारखे वागलेत. ज्याच्याकरता काम करताना तरुणांना मला सांगायचं आहे की नॉट फॉर द पीपल बट विथ द पीपल. हा व्याकरणाचा फरक नाही. लोकांकरता काम की लोकांच्या बरोबर काम. कम्युनिटी ऑर्गनायझेशनमध्ये सामाजिक संघटन बांधताना ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आणि त्याच्याशिवाय कम्युनिटी ऑर्गनायझेशन संघटन बांधल्यात कधी जात नाही. आणि अशा तऱ्हेने जर विचार केला, मी एक पुस्तक लिहिलं होतं, लहानशी पुस्तिका, सार्वजनिक संस्थांचे संचालन. त्याची प्रत माझ्याजवळ राहिली नाही. परवा असेच एक लेखक आले, त्यांनी की मला म्हणायला लागले की बाबा
54 म्हणजे मला 54वं वर्ष लागलं आहे की मी ऐच्छिक तुरुंग पत्करून बसलो आहे महारोगांच्यामध्ये, आदिवासींच्यामध्ये, कुष्ठरोगांच्यामध्ये. तेव्हा असे या पुस्तकाला आणखी एक चॅप्टर लावून आपण तुमच्या पर्यावरणाबद्दलचे विचार, तुमचे नर्मदा बचाव आंदोलनाचे विचार घेऊन जर केलं तर जगामध्ये 54 वर्ष काम करणारा मनुष्य पुस्तके लिहितो आणि ते जिवंत असून पाहतो, त्याला एक चॅप्टर ॲड करा, ते फक्त नर्मदेचा, म्हणजे ते पुस्तकाच्या सर्व कॉपी आम्ही विकत घेऊ असं मी प्रकाशनाला हमी देऊ शकतो. नाहीतर पुष्कळ पुस्तक आहे, सामायिक सार्वजनिक संस्थांचं संचालन कसं करायचं त्या जगामध्ये पुष्कळ पुस्तक लिहिले आहे. तुम्हाला स्वतःला गांधी आजच्या काळात सुद्धा महात्मा गांधी इतकेच रेलेव्हंट वाटतात, पण तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक समाजकार्यातल्या तत्त्वज्ञानाविषयी जर बोलायचं झालं तर हे तत्त्वज्ञान ना गांधीवाद्यांनी जवळ केलं, ना डाव्यांनी जवळ केलं, ना तुम्हाला समाजवाद्यांनी जवळचं मानलं. याचं कारण काय असेल? मी कर्मकांड कधी फसलो नाही. आयडिओलॉजी रिप्लेस बाय आयडिओलॉजी असं कधी वागलो नाही. मूर्तीपूजा बंद होते, मग आयडिओलॉजीची पूजा होते. मला एक लेबल नव्हतं कोणत्या पक्षाचं यांचं. माझ्या हाताला सेवेचा सुगंध येत होता म्हणून लिहिलं गेलं होतं. ती खरी गोष्ट होती की त्यांच्याबरोबर बसून मी मातेपेक्षा जास्त प्रेम मी केलं. आणि ते प्रेम करताना ग्रासरूटचे सगळ्यात मोठे शेवटचे जे अंत्योदयाचे लोक होते, ते इव्हन रशियात होते, ते हे होते यू आर डेड टू दिस वर्ल्ड वॉट अलाइव इन द किंगडम ऑफ गॉड असं कुष्ठरोगाबद्दल म्हणून मोठमोठ्या पेंटरचे चित्र काढलेत. तो पादरी येऊन हात पायाला अंगठे नसलेल्या ज्याच्यावर मातीचे ढेकळ टाकून सांगत असे यू आर डेड टू दिस वर्ल्ड अलाइव इन द किंगडम ऑफ गॉड. अशा लोकांमध्ये 1 वर्ष 2 वर्ष नाही, ऐच्छिक तुरुंग 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 50 वर्ष बसून ज्याने काढलेत. त्यांचं हे वागणं पाहिल्यानंतर असा शेवटला माणूस असा वागू शकतो, बदल करून आणू शकतो. निरोगी पिढीला धडा दाखवा कसं सामाजिक कार्य असावं, कसे ग्रामसभा असावी, कसे ग्रामपंचायत असावी, कशा ऑल्टरनेटिव्ह मोठ्या धरणाला पाणी कसं असावं, वनीकरणाचा प्रयोग करायचा तर कसा करावा, हा सगळा विचार त्यांनी बसून केला. म्हणून आनंद म्हणाला, आनंदात तिथल्या रोगापेक्षा जास्त संसर्गजन्य झाला. हे तरुणांना हे आकाश वाटलं की हा मनुष्य करू शकतो, जो शेवटला मनुष्य अंत्योदयाचा. कोणत्याही राष्ट्रात चंद्राच्या छातावर बॅडमिंटन खेळायला जाणारी तरुण पिढी तिला सुद्धा हे असं वाटतं सर असा माणूस जर असा तिने हे करू शकतो तर आपल्याला का करता येऊ नये. निरोगी माणूस, निरोगी जमीन, निरोगी वातावरण, ते काहीतरी बिघडलं या निरोगी वातावरणात. मोस्ट अनसाउंड माइंड पाहिल्याबरोबर त्याने माझी लायकी नसताना सुद्धा माझ्या पाठीमागे धावत आले की बाबा मला असं वाटतं आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. म्हणजे मी 12 वर्ष नर्मदेच्या गाठी राहिल्यावर पण पूर्वीपेक्षा जास्त पाकिस्तानात जातो म्हटलं तर 500 तरुण सायकली घेऊन काढायला आत्ता जर परमिशन मिळाली तर. बाबा त्या काळात तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही कुष्ठरोग्यांवरची काही लस किंवा त्यांच्यावर काही औषधं स्वतःच्या शरीरात टोचून घेतलीत, आम्ही ते वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, त्या काळात तुम्हाला स्वतःच्या आयुष्याच्या सेट कल्पनांविषयी काही वाटलं नाही की आपण हे सगळ्या बाजूला ठेवतो म्हणून? त्यावेळेला असं वाटलं का फिजिकल रोग जो आहे, महारोग, कुष्ठरोग जो आहे तो क्युअर होण्याला आहे, केव्हा तरी होईल तो. पण मनाचा महारोग हा फार खराब आहे. मानसिक बधिरता जी आली आहे समाजामध्ये ती मला या कुष्ठरोगापेक्षा जास्त भयावह वाटली. म्हणून 25 वर्ष ही कंटिन्युटी माझ्या याच्यात जी होती आणि 35 वर्ष झाले सोमनाथला जे श्रमसंस्कार छावण्या चालू आहेत. श्रमदान हा शब्द मी काढून टाकला, पुसून टाकला मराठी याच्यातून. श्रमसंस्कार छावणी, त्याच्याबद्दल हिंदी साहित्य संमेलनात फार आनंद झाला. काही मराठीमध्ये मला तर लोकांनी फार मजेत विचारले ते प्रश्न, श्रमाचा संस्कार षष्ठी तत्पुरुष आहे की श्रमातून संस्कार सप्तमी तत्पुरुष आहे. तर हे विथ अँड फॉर व्याकरणाचा फरक नाही. तरुणांना जर सांगितलं त्यांना हे कळलं पाहिजे की 3 कन्व्हिक्शन्स आहेत की किती अडीअडचणी असतात. सामान्य माणूस सुद्धा असामान्य निर्धारण आहे. मॅन विथ मेनी पोर, सामान्य माणसासारखा अनेक रंध्र असलेला मी एक माणूस आहे. अडीअडचणीला घाबरून एक वकील माणसाने कुष्ठरोगांच्या सेवेमध्ये करून अल्टिमेट गेमिन रेटनसारखं अवॉर्ड मिळवणं ट्रीटमेंटमध्ये, याच्यामधलं मला त्यावेळेला काही कल्पना नव्हती काही. माय व्हिजन वॉक अफूट विथ मी. माझ्या स्वप्नाचं बोट धरून मी नर्मदेपर्यंत नागनदीपासून नर्मदेपर्यंत घेऊन गेलो तिला. त्याचं कारण असं होतं की मला लोकांच्या याच्यावरती माझा विश्वास होता की एकदा त्यांच्यामध्ये नवी ही सामान्य माणसाचा निर्धार करण्याची शक्ती तुम्ही पेटवली की त्याला युगांनासुद्धा करवट बदलावायला ते बाध्य करेल. सामान्य माणूस जेव्हा असामान्य निर्धाराला बाहेर पडेल तेव्हा योगाला करवट घ्यायला बाध्य करेल. हे सजी मी म्हटलं ते त्यात कुठेही अतिशयोक्ती नाही. म्हणून मी फार ही आशा तुम्हाला कसं जयप्रकाशजींनी मला विचारलं, विनोबा विचारलं ते बाकीचे लोक, हे तुम्हाला आशा कशी दिसते तरुणांमध्ये? साऱ्या जगाची नेशन रेस्ट ऑन द ब्रेथ ऑफ इट्स यूथ्स. तरुणांच्या श्वसनक्रियेवर त्या राष्ट्राचा
पाठीच्या कानात ताट राहत असतो. मग म्हटलं की हे महारोगी काय, कुष्ठरोगी काय, आदिवासी काय, त्यापेक्षा तरुणांना सामान्य काहीतरी त्यांना हे सेमिनार्स आणि वर्कशॉप्स ते टॉकशॉप्स असं कळलं, म्हणून ते फार निराश झालेत. त्यांना त्याच्याबद्दल एक रिपल्शन झालं, एक घृणा निर्माण झाली. इथपर्यंत आपले वर्कशॉप चालत गेले. परंतु ज्याच्या शब्दाबरोबर कृती चालू राहते त्याच्याकरता ते वेड्यासारखे पागल होतात. तेही मी अनुभवलं की स्मशानात जरी राहा तुम्ही किंवा आनंदवनात राहा, तरुणांमध्ये आम्ही कमी पडतो, त्यांच्यामध्ये नवी ही असल्यामुळे मला फार आशा आहे जनतेमध्ये सामान्य. बाबा, तुम्हाला एक आजकालच्या आंदोलनाविषयी मला विचारायचं आहे. आता मध्यंतरीच्या काळामध्ये अण्णा हजारेंसारख्या काही व्यक्तींनी आंदोलनं केली, समाजातल्या भ्रष्टाचाराविषयी, समाजातल्या गैरप्रकारांविषयी, किंवा सरकारकडून जनतेची काही प्रमाणात फसवणूक केली जाते ती होऊ नये त्याच्याकरता माहितीच्या अधिकाराविषयी. तर अशा प्रकारच्या अलीकडच्या आंदोलनांविषयी आपलं काय मत आहे? खरं म्हणजे आंदोलन माणसाची टोटल पर्सेंटेज ऑफ मॅन बिल्डअप करायला पाहिजे. वन अजेंडा होऊन काम चालत नाही, आंदोलन चालत नाही. मला टीका करायची नाही कुणावरती. मी त्यांच्याशी स्वतः बोललो आहे अण्णा हजारेंशी की वन अजेंडा घेऊन की भ्रष्टाचार की आमका करून तरुणांमध्ये कुठेही परिवर्तन करता येणार नाही. त्यांना फक्त एकाबद्दल चीड येईल. ती चीड येऊन सुद्धा आपण पाहतो करप्शन हे सगळ्या लेयर्समध्ये गेलेलं आहे. लाच उत्पत्तीत गेली असूनही तरुण स्वतः त्या सहभागी व्हायला लागले आहेत. तर एक अजेंडा घेऊन टोटल पर्सनॅलिटी ऑफ मॅन्स, इंटिग्रेटेड पर्सनॅलिटी ऑफ मॅन. कारण की सिटिझनशिपची एक व्याख्याच आहे. मी प्रथम इंग्रजी सांगतो, टू कॉन्ट्रीब्यूट वन्स इन्स्ट्रक्टेड जजमेंट टुवर्ड द कॉमन गुड. ते कॉमन माणसाच्या समाजाच्या हितात असलं पाहिजे. ते जजमेंटला काहीतरी अध्ययन करून अभ्यास करून काही दिशा इन्स्ट्रक्टेड जजमेंट पाहिजे. तर अशा याच्या तसे पिलग्रिम सिटिझन्स निर्माण करणं हे काम शिक्षणाचं, संघटनांचं आणि शासनाचं असायला पाहिजे. ते होत नाही. परंतु सामान्य जनतेत जर थोडीशी जागरूकता जर आली तर काश्मीरच्या निवडणुकीने मला फार मोठं आशा निर्माण केली. जरी त्या प्राईम मिनिस्टर त्याविषयी ते वाचले, ते दुर्दैवाने समजा असं परमेश्वरकडून त्यांना दीर्घ आयुष्य मिळो, त्यांचे ते जरी हताश हे जरी झाले, त्यांचा खून जरी झाला असता तरी जनतेने जो निर्णय घेतला देव दिला, त्यामुळे आतंकवादाला सगळ्यात मोठी थप्पड जर कोणी मारली असेल ती कोणची बुलेट किंवा कोणता बुश किंवा कोणता सैन्याने देऊ शकत, तेवढी सामान्य माणसाच्या या लहानशा प्रक्रियेत झाली. त्यामुळे मला फार मोठी आशा वाटते या देशात गांधी विल बी मोर रेलेव्हंट दॅन व्हॉट वेन ही वॉज ड्युरिंग अवर टाइम्स. आमच्या वेळा गांधी जेवढं महत्त्व नव्हतं तेवढी पुढे येणाऱ्या शतकामध्ये ते महत्त्व वाढेल. कोणालाही या इतिहासाच्या चेहऱ्यावर कोरलेली गांधींची युगमुद्रा पुसून टाकता येणार नाही. किती तप्प युगमुद्रा आहे लोकांना कळेल. बाबा, तुम्ही ज्या काळामध्ये काही दिवसांपूर्वी असं म्हटलं होतं की तुम्हाला वाघा बॉर्डरवरून पाकिस्तानमध्ये जायचं आहे शांततेच्या कारणाकरता, त्या काळात तुम्हाला ती परवानगी नाकारण्यात आली. तर तुमची काय भावना त्याच्याबद्दल, त्या वयाच्याबद्दल आहे? नवीन क्रांती झाली होती, लष्करशाही ताबा घेतला होता. कोणालाही रिस्क कोण घेईल? तुमच्या देशात जर मारला गेला डॉक्टर 2 मुलं ओरिसामध्ये, तुमच्याकडे सैन्याचे 2 गाड्या समोर, 2 मागे, 2 बाजूला, अशा याच्या शांती मिशन चालत नाही. म्हणून मी म्हटलं मला माफ करा, मला यायचं नाही अशा याच्यात. त्याच्यानंतर तुम्ही कधी पुन्हा असं म्हटलं होतं की तुम्हाला जायचं आहे? म्हणण्याचा प्रश्न आहे. आता आपण युद्धाच्या अगदी आमने सामने आलो होतो, इतकी परिस्थिती खराब झाली होती. आता जर परमिशन तर आता याही अवस्थेत मी महाराष्ट्राचे आलो आहेत की विथ अ व्ह्यू टू अनबर्डन मायसेल्फ द डिलिशियस बर्डन ऑफ ग्रॅटिट्यूड ऑफ द सोसायटी. समाजाने जी मला दिली ते कृतज्ञतेचं गोड ओझ मोठ्या दिमाखानं माझ्या जीवनाच्या माथ्यावर तृप्ती कुंभ घेऊन मी निघालो आणि इथे आलो आहे. उद्या जर मला परमिशन मिळाली तर अशा अवस्थेत मी पुन्हा पाकिस्तानात जायला कधी कचरणार नाही. म्हणून त्याच्या जे जाता आलं असतं मला तर फार मोठं भाग्य माझं समज असतं. कारण की लोक माझी व्यवस्था करणार होते, कोणती संस्था नव्हती करणार. बाबा, गोध्रामध्ये जे घडलं, गुजरातमध्ये ज्या प्रकारचे जीवितहानी झाली आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्याचा राजकारणाकरता या सगळ्या घटनांचा उपयोग करून घेतला गेला आहे, त्याचं पार्श्वभूमी त्याला आहे. या सगळ्या बदलत्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतं? आता काही विधानं होत आहेत समाजामध्ये राजकीय नेत्यांकडनं. जी म्हटल्याबरोबर माझा जीव हार्टा माझ्या अटॅक येतो. गांधी असो, गुजरात असू द्या, गोध्रा असू द्या, याच्याने मला हार्ट अटॅक जो पहिला आला तो असं मला वाटतं की हा आपला असा त्याचा गोध्राचा बदला अशा तऱ्हेने घेता येतात. कोण सुरतला बदसुरत करता येईल अशा तऱ्हेने त्याच्या व्हिडिओ कॅसेट काढाव्या बलात्काराच्या आणि यांच्या त्या वाटाव्यात फी मला असं वाटतं गुन्हास्पद आहे. गुजरातमध्ये सुद्धा धडा शिकवला जाईल अशी माझी खात्री आहे. जनता आता जागी झाली आहे.
कोणत्या पक्षाला मतं देतात का त्याचा मला इंटरेस्ट नाही. एक नवा विचार की लोकांना आता किळस आली आहे या अशा प्रकारांची. आतंकवाद्यांची किळस आली आहे लोकांना. आतंकवाद्यांना सुद्धा खरं वाटतं खरं की रेव्होल्युशन एव्हर कम्स टू द बॅरल ऑफ अ गन. म्हणून गांधी विल बी मोर रिलेव्हंट. त्यांच्या विचारांचे कास पुढे येणाऱ्या शतकांना नुसतं एका शतकात धरावे लागेल. जसा गांधीवाद आहे, समाजवाद आहे, यातला कुठला विचार तुम्हाला स्वतःला आयुष्याला कायम जवळचा वाटत राहिला? गांधीवाद जो होता तो सुद्धा समाजाच्या पाठीमागे नव्हता राहिला. त्यांनी सुद्धा अंत्योदयाचा विचार त्यांनी पहिल्यांदा मांडला. त्याच्या उलट माओने असं म्हटलं, लेनिनने असं म्हटलं, मार्क्सने असं म्हटलेले की ते विज्ञानानं मार्क्सची सुद्धा बटवागासारखी परिस्थिती केली. वरती पाय आणि खाली डोकं असं उलटं टांगलं विज्ञानाने. रशियाचं आपण पाहिली गती कशी झाली, सगळे शेल्फ रिकामे कशी गती झाली. हे पाहिल्यानंतर हे तरुणांना कोणतरी सांगायला पाहिजे तरुण की ते कुठे त्यांना कुठे ते थोडंसं पुसटची कल्पना फक्त ते आनंदमन सोमनाथ हेमल कसा या प्रोजेक्ट पाहून त्यांना आली की हे करू शकतात आपण का करू, असा प्रश्न ते आपल्या जीवनावरती फेकून मारायला लागलेत. म्हणून मला आशा आहे की या देशामध्ये एका ठिकाणी केला मी तसा सगळ्या ठिकाणी होणार नाही असं आणखी कोणी काय करतील. म्हणून ते निष्कर्ष सांगितले मी 3 कन्व्हिक्शन. किती अडीअडचणी जर तोंड द्यावं तरी मोस्ट इल्युमिनेटिंग लाईफ जगता येतं असा तरुणांना भरोसा वाटला या माणसांना, आनंदवनाच्या इनमेट्सला, की कशात हे अशा जगतात आहे. ही निरोगी लोकांकरता शाळा कॉलेज शिक्षणाचा विचार करतात आहे, वर्कर्स युनिव्हर्सिटीचा विचार करतात आहे, पर्यावरणाचा विचार करतात आहेत, लाख झाडं लावतात आहेत, दाखवतात आहे की इथे काही कसं राहणार होतं. तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये आजपर्यंतच्या तुमच्या सामाजिक कार्यामध्ये कुठल्याच एका दैवावर देवावर तुम्ही कधी श्रद्धा ठेवल्याचं दिसत नाही. तुमच्या आश्रमामध्ये प्रार्थनासुद्धा कुठल्या देवाची किंवा अशा कुठलीही दिसत नाही. याचं कारण काय? प्रार्थना धर्म ही वैयक्तिक बाब आहे. समाजाचे जे घोटाळे करून सगळ्या संस्थांचे घोटाळे झाले आहेत, ही वैयक्तिक बाब मी पाडीत. तुला प्रार्थना करायची आपल्या घरी कर, पण अंथरुणावर घरी बसून करते, घंटी वाजल्यानंतर बसून केलीच पाहिजे असा निर्बंध नको. म्हणजे असं बंधन नको, निर्बंध नको, असं बंधन नको. तरुणांना कळलं की इथे मंदिर नाही बांधलं, एवढं बांधलं तिथे सगळं केलं, मशिदी नाही, चर्च नाही, काहीच नाही. जेव्हा धर्म हा राजकारणात येतो तेव्हा देशाची नव्हे त्यात कोणताही देश होतात त्याचे तुकडे दर्शावर राहत नाही. पण ज्या देशाची निर्मितीच मुळात धार्मिक तत्वावर पण सहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर झालेली आहे, म्हणून ते कोणतरी सांगायला पाहिजे आता की धार्मिक याच्यावर झाले. याच्यात पाकिस्तानचे तुकडे वेगळे झाल्यावरती पुन्हा बांगलादेश वेगळा गेला. भूगोल आणि इतिहास लिहिला गेला या देशामध्ये. आपल्या इथे सुद्धा खलिस्तान आणि खाली द्रविडिस्तान आणि पॅमंगोलियन मुवमेंट ही सगळी धर्ममध्ये आणला म्हणजे मग होतो आहे. धर्म ही वैयक्तिक बाब आहे, फार मोठी आहे. वैयक्तिक विश्वास देवावरती याच्यावरती त्याच्यावरती. मी रिच्युअल मूर्तीपूजा याच्या विरोधात होतो. मी काही मूर्तीभंजक नव्हतो. माझी साधना तर पूजा पाती करून एवढ्या पुष्कळ ठिकाणी जाते तिला. परंतु आयडिओलॉजी इज हॅज रिप्लेस आयडॉल्स इन द वर्ल्ड. तरुण पिढीला कळलं त्याच्यातूनही काही हाती आलं गवतलं नाही. मग कुठेतरी जीवननिष्ठा, देशाकरता मरायला तरुण पुष्कळ तयार झाले होते. कारगिलला झालेत, मेलेत, आत्ताही मरतात आहे. देशाकरता जगणारे तरुण या देशात निर्माण व्हायला पाहिजे. जगणं देशाकरता फार कठीण आहे, मरण भावनेच्या भरात फार सोपं असतं असं मी निष्कर्ष काढला आणि सांगितलं. ही उदाहरणं पण. मला एक सांगा की श्रद्धेचं स्वरूप वेगळं तुम्ही म्हणालात, निष्ठा वेगळ्या, पण तुम्हाला स्वतःला माणसातल्या कुठल्या तरी गोष्टीवर श्रद्धा ठेवूनच तुमचं काम सुरू करायला लागलं असेल? जीवननिष्ठा, माणसावरती विश्वास ठेवून जायचं, ते ती श्रद्धेची स्थानं बदलत जातात. जशी जीवनामध्ये परिस्थिती बाहेरची बदलते तशी. मी काही गांधींच्या आश्रमात कधी 4 दिवस झोपलो सुद्धा नसेल कधी, परंतु गांधींनी जी सामान्य माणसाबद्दल त्याच्याशी विश्वास ठेवला. मावानी सुद्धा सामान्य माणसावर फार मोठा विश्वास ठेवला. यांच्याबद्दल सुद्धा शिकण्याला एक पुष्कळ आहे. तसं आपण म्हणजे आपली सगळी कामं ही फॉर द पीपल होती, विथ द पीपल नव्हती. गांधीच एक तासा निघाला की जो माणसांच्या बरोबर निघाला होता, गेला होता. म्हणून असा ज्याच्या छाताडावर बरगड्यांवरती एकीकडे वेदनेचं विरोध होतं ते तुमच्या आमच्याही असतं, दुसरीकडे विश्वासाचं होतं ते तुमच्या आमच्यात नसतं. म्हणून आपली शोकांतिका चालली आहे जगामध्ये. सध्याच्या नवनिर्माणाच्या वाटेवर असलेल्या युवकावर आणि प्रादेशिक पक्षांवर अशी जबाबदारी येऊन पडली असं आपल्याला वाटतं का की भोवतालच्या परिस्थितीमध्ये काही कन्स्ट्रक्टिव्ह बदल करण्याची? ठिकठिकाणी तो शिक्षणात बदल करावा लागणार आहे. ठिकठिकाणी काही तरुणांचे जे ग्रुप बसले आहेत
फार मोठी आशा निर्माण झाली मला की गांधी असेल तर गांधींच्या शाबास अशा ते सत्याग्रहाच्या याच्यात बसणारे ग्रुप्स आहेत. जरी ते खादी घालत नसतील, चरखा काढत नसतील, कोणते व्रत नसतील घेत, काही नियमांचं पालन नसेल करतील, परंतु जीवननिष्ठा ही त्याच तोडीची आहे. होल लाईफ इज स्टरलाइज विथ कंपॅशन अँड ट्रूथ. नुसतं गांधीचं होतं असं नव्हे, असे तरुणाचे ग्रुप बसून राहिले आहेत. नर्मदाच्या आंदोलनात सुद्धा असे तरुण होते आपलं करिअर सगळं स्कटल करून बुडून बाहेर जे पडले होते जिद्दीने, त्याचे परिणाम भोगायला आनंदाने असे तरुण ठिकठिकाणी बसले आहेत. नुसतं सरदार सरोवर म्हणून नाही म्हणत मी, त्याच्यापेक्षा अनेक आंदोलन चालले आहेत जिथे. आणि त्यामुळे या देशाचा भ्रष्टाचार, आणखी इतर गोष्टी, विषमता, लाचारी, बिभत्स दारिद्र्य दूर व्हायचं असेल, तरुणांची धडक दिल्ली पण न्यावी लागेल. असे बेकार बसून आपल्या घरात, गावात आपल्या विहिरीचं पाणीसुद्धा कधी, गटारसुद्धा कधी उपसत नाही. बेकार आहे, बेकारी वाढली, बेकारी वाढली, हे कोणीतरी जाऊन सांगायला पाहिजे की नाही त्यांना काही, की रोगी मनुष्य या देशामध्ये निर्धाराने, सहकार्याने, प्रेमाने, आनंद देऊन जीवनाला जर साऱ्या ऋतूंची समृद्धी आपल्या हातात शरण आणू शकतो आनंद मनात, तर यांना का करता येईल या देशाकरता? असं म्हणून मुलं येतात, तरुण येतात, आकर्षित होतात पाहायला. पण पलीकडे त्यांना काही यथोचित असं योग्य मार्गदर्शन झालं नाही दुर्दैवाने. कालच भारत जोडोचे लोक बसले सगळे एका ठिकाणी म्हणायला लागले की बाबा असं हे काल कारण आता स्पीड गतीच्या युगात अगती बनतो काही चालत नाही. म्हणजे देशाची शोकांतिका आहे की ज्याच्या रानगोऱ्या स्मशानामध्ये वाट पाहतात आहे. मला तर दहन करायचं नाही, दफन करा म्हणून सांगितलं मी. परंतु अशा माणसाला तुम्ही येऊन सल्ला विचारता, इतके तरुण असून. यू डोंट टेक अ बाईट ॲट युअर इनसाईट. जे दिसतं त्याला लचके तोडलायला पाहिजे या तरुण वयात. तुम्ही नुसतं मझल डॉगसारखे छू मटके फी वाढ आंदोलन, आमचू भाषावार आंदोलन, अमका आंदोलन. तुम्ही राज्य भाषेचे कुत्र्यासारखे मझल डॉग्ससारखी तुमची अवस्था झाली आहे. आता येत्या निवडणुकांमध्ये किंवा राजकीय भविष्य काळामध्ये आपल्या देशामध्ये काय अवस्था, ज्याला आपण स्थित्यंतर म्हणतो किंवा एक पॉलिटिकल पोलरायझेशन म्हणतो, अशा प्रकारचं तुम्हाला सामाजिक पातळीवर आणि राजकीय पातळीवर काही दिसतं का? आपण देशातच म्हणता, म्हणतो जगातील सगळी परिस्थिती तरुण बेचैन झालेले आहेत. ग्लोबलायझेशनच्या बाबतीत, या बाबतीत, सगळ्या बाबतीत. म्हणून टोटल पर्सनॅलिटी ऑफ मॅन डेव्हलप करणारं शिक्षणाच्या मध्ये बदल करावा लागणार आहे. देशामध्येच नव्हे तर बाहेरही. लोकांना ॲफ्लुएन्स ऑलवेज ब्रिंग्स बोर्डम. समृद्धी झाल्यानंतर 14 वर्षाचा मुलगासुद्धा बंदूक घेऊन 5-25 मुलं सहज मारतो आणि सांगतो की मी पुण्य काम केलं. कारण की जजमेंट झालं ज्यावेळेला मला 94 वर्षाची 96 वर्षाची सजा मिळाली, तेव्हा माझ्या डोळ्यात एक टिपू सरलं नाही. तर गॉड हॅज एक्सक्यूज मी. अशा तऱ्हेचे जे तुम्हाला ते, तुम्ही नुसतं आपल्या देशाचा विचार करता. मी म्हणतो सर्व जगामध्ये फ्रस्ट्रेशन आहे. खूप समृद्धी आली तरी वैफल्य येतं. ॲफ्लुएन्स ऑलवेज हॅज ब्रॉट बोर्डम. राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन जो म्हटलं तर आत्ताच्या देशातल्या सरकार हे 23, 24, 25 पक्षांनी एकत्र येऊन बनलेलं आहे. केंद्रातलं सरकार, हे सरकार असंच पुढे राहील असं आपल्याला वाटतं का? याच्यामध्ये काही स्थित्यंतर होऊन बदल घडतो? म्हणून ते म्हटलं की मला आशा वाटते याची, की सगळ्या ठिकाणी नुसतं सेंट्रलचं सरकार सोडत नाही, राज्यातील सुद्धा असे सरकार व्हायला लागले. आपण गोव्याचं पाहतो, महाराष्ट्राचं. ही सगळी शक्ती 5 वर्ष जनतेने निवडून दिलेली शक्ती सगळी आपला आसन स्थिर करण्यास खर्च करतात सगळे लोक. पण आता जनतेने ज्या कौल घेऊन काश्मीरमध्ये ज्यांनी तुकडे करा म्हणून म्हणतात, त्यांना सुद्धा जनतेने सांगितलं एक वोट निवडून दिलं, भाजपाला सुद्धा. नॅशनल कॉन्फरन्सला त्याची सुद्धा जी चालली होती वडिलाच्या नावावरती, ते सुद्धा मातीत फेकलं. हे कोणी केलं? सामान्य माणसाने, असामान्य निर्धाराने. एवढ्या विपरीत परिस्थितीत जिथे रोज बुलेटचा वर्षाव होत असतो, आतंकवादाचा कहर झालेला आहे, त्या राज्यात असं चित्र बदलू शकतं. आपल्या देशात, बाकीच्या देशात फार चांगली गोष्ट परिस्थिती आहे. तरुणांच्या मध्ये जाऊन अशा त्याने जर केलं तर तरुण अगदी आम्ही कमी पडतो आहे. विहीरच तहानलेली आहे, त्याला काय कोणी पाणी नसेल तर काय होईल? तरुणांना तुमचा संदेश आत्ताच्या परिस्थितीमध्ये? देअर वर्ड्स मस्ट वॉक इन गुड कंपनी ऑफ गुड डीड्स. चांगल्या कार्याच्या याला कथनी आणि कणी सारखी बरोबर झाली पाहिजे. ते बोलतात एक आणि करतात एक. ही शोकांत या तरुणाचीच नाही, ही या भारतीय राजकारणात पंडितजीपासून चालली आहे. त्रिपुरी काँग्रेस, लुक लेफ्ट बट वॉक राईट. तशीच अवस्था तरुणांची सध्या होत आहे. सगळा आवाज उठवतात, करतात, भरतात. प्रत्यक्ष अन्यायाच्या विरुद्ध ज्यावेळा प्रसंग येतो त्यावेळा हे कमी. आणि माझे खाते आहे की ही नव्या याच्यानंतर या काश्मीरनी, गुजरातनी, आणखी जे जे निवडणूक होते ते आपल्याला दिसेल
की जनतेमध्ये कुठेतरी काहीतरी बेचैनी फार वाढायला लागली आहे. नुसती बेकारी वाढली, देश एका ईस्ट इंडिया कंपनीवर विकला तर सगळ्या कंपन्या आपण विकतो वगैरे. ही जागतिकच ही अडचण आहे. तरुणांना सगळ्यांना घृणा आली आपल्या राज्यकर्त्याबद्दल. आपल्या देशात असं नाही. आणि हे जर होत असेल हे प्रगतीचं लक्षण असतं. रेस्टलेसनेस इंडेक्स फॉर प्रोग्रेस. बाबा, आपण आज आमच्याशी खरंच मनमोकळेपणाने बोललात. तरुण पिढीला खूपच यातून नवं काही मिळालं असेल, नवं चैतन्य मिळालं असेल अशी माझी खात्री आहे. कर्मयोगी डॉक्टर बाबा आमटे यांच्याबरोबर या गप्पा आपण इथेच थांबूयात. याबरोबरच दिलखुलास कार्यक्रम इथे संपूयात. बाबांच्या विचारांची शिदोरी बरोबर घेऊन. नमस्कार. नमस्कार.